ही जुनी माणसं जर ही गेली का नाही, मिली का नाही, म्हणजे स्वर्गवासी झाली, तर ह्यांच्याकडून घेतलं पाहिजे हो. ही आजची पिढी तरुण ह्यांना काहीतरी घेतलं पाहिजे माझ्याकडनं. मी माझ्या वडिलांना पजमांकडनं घेतलं पाहिजे. नाहीतरी रास होत चाललंय. पिंगळा म्हणा, वासुदेव म्हणा, ही गाणी म्हणा, मोटोवरची गाणी म्हणा, शेतकऱ्याची गाणी म्हणा, आहे का नाही, ही कोण म्हणणार पुढं? संस्कृती मिटूनच जाते ना. शिक्षण बी महत्त्वाचं आहे. शिक्षण ही शिकलंच पाहिजे, पण ही बी थोडं जपलं पाहिजे ना. ए शिरप्या शिरप्या शिरप्या, ए शिरप्या, ए अरगान्या, आमचं पोर येडं झालंय. तू बी कुठं गावागावाला नाचत जातोय. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. त्या काळी 3,000 रुपये बक्षीस म्हणजे आत्ताच 30,000 झालो. टिटवीचा आवाज, पिंगळ्याचा आवाज, ड्रिंग ड्रिंग. समाज किती शिकला, किती बी मोठा उच्च शिक्षित झाला, तरी त्याला त्याचं भविष्य बघायचंच असं. पुढं नळी बसून ते टावेल गुंडळून नाही का, टावेल गुंडळायचं आणि पुढं बसवायचं आणि त्याच्यावर नेऊन एक शर्ट शिवून आणला. एक शर्ट, एक सोन्या चांदीच्या दुकानात कामाला असून रोज गाडी पुसायची. गेल्या गेल्या मळली नाही तरी पुसायची. तुझं पोरग 10वीत चांगला नंबर येऊ दे, 12वीत येऊ दे, चांगलं MPC UPCच्या परीक्षा दे ना, गावात फ्लेक्स लागू दे ना त्याचं. तुझी नाही का गरिबी कमी व्हायची? थोडक्यात CCTV कॅमेरा आता नाही का, शूटिंग करायचं आणि तिकडं सांगायचं. अहो ही CCTV कॅमेऱ्यापेक्षा खतरनाक होतं बहिरीजी नाही. अराबिया, अरे समजा गाड्या गेल्या की मोर लग्नाला जायचंय नव, चल की लग्नाला. ही वेशभूषा परिधान केल्यावर लोकांना वाटलं खरोखरचाच पिंगळा आलाय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान द्वैष्टित, न्याय अलंकार मंडित, शास्त्रात शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. किती पैसे देणार आहेत तुम्ही? देऊन देणार त्यांना. मग त्यांच्यातली शिकली मुलं, शिकली मोठी झाली, आज त्यांचे व्यवसाय आहेत. काय आर्मीमध्ये, काय पोलीस दलात आहेत, काय कृषी खात्यात आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. म्हणजे ही शिकली. शिकली कशासाठी की आपण बी. ते काय झालं, मला पहिल्यापासून स्टेजवरची नाटक सादर करणे, डान्स करणे ही पहिल्यापासूनच आवड होती. तर हे कला मला जिकडून मिळाली ते माझं पहिलं कलेचं गाव म्हणलं तर वाई म्हणता येईल. वाईमध्ये मी गरवारे कंपनीत कामाला होतो. 1999 साली पहिला जॉब माझा. 12वी नंतर मी तिथंच गेलो. तर तिथे मला एक गोविंद भुजबळ म्हणून एक मित्र भेटला. तो डान्स स्पर्धेला जायचा. प्रत्येक गावामध्ये डान्स स्पर्धा असायचे, कराडला असो, सातारला असो. आणि मी एकाच कंपनीत कामाला होतो गरवारेमध्ये. तर तो मला म्हणला येतो का माझ्याबरोबर. मग त्याच्याबरोबर त्याच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो की ते मला थोडं थोडं यायला लागलं. ते प्रॅक्टिस करत असताना दमलं जमतं ह्याला. म्हणजे पूर्वी ते मराठीच लोकगीतांचं करायचे. एवढे म्हणजे मॉडर्न स्टँडर्ड असले इंग्लिश नाही, हिंदी नाही. लोकगीत असतील, जुनी आपली लोककला. तर शेतकऱ्यांचं गीत असेल. मग ते ग्रुपमध्ये गेलो आणि प्रत्येक गावात जायला लागलो आसपासच्या. कराड असेल, सातारा, वाई, लोणंद. कधीची गोष्ट आहे? 1999 इंडला मी तिथं गेलो डिसेंबरमध्ये. तर 2000 सालापासून ते वेळ लागलं. मी 3 वर्षे तिथं काम केलं गारवारेमध्ये. आणि काही कारणास्तव म्हणजे थोडक्यात परमनंट होताना ते मेडिकल करतात ना, ते मला थोडासा हार्टचा प्रॉब्लेम होता. म्हणजे हृदयाचे ठोके कमी पडायचे. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं, मेडिकलमध्येच मी बाहेर निघलो. मग ते कालांतराने माझं ऑपरेशन झालं, मी तुम्हाला सांगितलंच. तर ते मला त्याच्यातून बाहेर काढलं. म्हणजे काय म्हणतात, तो चालणार नाही मेडिकलमध्ये. पण त्यातून मला बाहेर आलो ना, तर मला त्याने शिकवलेलं गाणं डान्स करायला. तर काठीनं घोंगडं घेऊ द्या केरं आणि मला बी जत्रेला येऊ द्या केरं, हा इतकं फेमस गाणं होतं. ते कॅसेटवरती, कॅसेट टेप रेकॉर्ड नाही का, ते फिल्म असायची ते कॅसेट. पूर्वी काय CD पेन ड्राईव्ह नव्हता. आणि ते मी इथं सादर केलं प्रथम
आमच्या गावामध्ये हे शिकवलं होतं कुठं तुम्हाला हे वाईमध्ये वाई तिथं काय ग्रुप होता का हा डान्स ग्रुप होता त्यांचा वाईमध्ये. हे शिकवलं कोणी शिकवणारे कोण होते ते गोविंद भुजबळ बरं. माझाच मित्र होता. तर आम्ही ते शिकल्यानंतर त्याच्याबरोबर डान्स स्पर्धेला जायचो. पण त्यांच्या वडिलांना पटतच नव्हते. हा. ती काय म्हणायचं, मला डायरेक्ट म्हणायचं, ए अरे गाण्या, आमचं पोर येडं झालंय, तू बी कुठं गावागावाला नाचत जातोय. अशी गंमत व्हायची की मी आलो की ती मला शिव्या द्यायचं. म्हणजे आता वडील म्हणजे आपले मित्राचे वडील म्हणजे माझे वडील असल्यासारखेच. ते म्हणले, चांगलं तू चांगला फलटणचा आहेस का, ह्याच्या नादी लागतोय, रोज रातचं जायचं आणि त्याची 2 व्हीलर न्यायची, आम्ही टिबल सीट जायचो. बरं. हे सगळं काम करून करायचो. पण रात्रीनं उशीर व्हायचा आणि सकाळ उठाय मग कामावर दांडीच. मग त्यांना ते पटत नव्हतं. मग त्यांना मला कोणतं गाणं शिकला? काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर, हुबेहूब पोशाख करायचो. त्यानं शिकवलं मला. शिकवलं नंतर मी गावाकडे आलो. ती कला डोक्यातच बरं का. आलो ना आमच्या गावात बघा, ते गाणं पण आहे का आता? थोडं पाटे होतं पण एकदा ते कॅसेट लागलं ना, हा. ते हावभाव एक नंबर होते. म्हणून दाखवाय जरा थोडस. म्हणू काय, ए शिरप्या शिरप्या शिरप्या, ए शिरप्या, अरे आलो 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 अंगास, आव काठीनं घोंगड, आर ये आन ये, आर बाबा ये आन ये अंगास, हा आव काठीनं घोंगड, आव काठीनं घोंगड घेऊ द्या किरण, मला बी जत्रेला येऊ द्या किर, काठीनं घोंगड घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर. हा असं हे गाणं होतं. फार मोठं आहे. आता जरी ते टेप रेकॉर्ड कॅसेट केलं ना, लावलं की मी लगेच ते लगेच आता मी पूर्ण माझ्या डोक्यात त्या गाण्यावरती मी गावामध्ये इतर फलटण फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला 2005 साली. एवढी मोठी ट्रॉफी, आयुष्यातली पहिली ट्रॉफी बरं का, सर्टिफिकेट, आणि एवढ्या माणसात मला कौतुक इतकं व्हायचं. गावात केलं. त्याच्या अगोदर 2002 साली आमच्या गावात एक गाव एक गणपतीची काहीतरी स्थापना झाली. 2000 साली झाली असेल, पण 2002च्या दरम्यान मी सुट्टीला आलो होतो आणि त्या ठिकाणी सादर केलं. आम्ही गावातली नाटकं बसवलेली. माझं गाव सांगतो, राजाळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. 7000 लोकसंख्याचं गाव, फार मोठे. आणि गाव इतकं सुंदर आहे. सगळी संप्रदायाची माणसं आहेत, सगळ्या प्रकारची माणसं आहेत. आमच्या गावात 2 दिंड्या आहेत, पायी दिंड्या, माऊलींची दिंडी. तर आमची पण दिंडी असते, श्री जानाई सांप्रदायिक भारुड मंडळ. या माध्यमातून मी आता सेवा करतो. पुढे सांगेलच मी भारुडाच्या माध्यमातून. आणि आता थोडं मला एक सांगा, आता हे गाणं म्हणून दाखवलं तुम्ही काठीनं. त्याच्यासोबत अजून कोणती कोणती गाणी तुम्ही शिकला, काय होती? वासुदेवाचं एक गाणं शिकलो. कोणतं होतं गाणं? ते वासुदेव आला, हा वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम गेला, हरिनाम केला, हे गाणं आहे का नाही. नंतर ते उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, दान पावलं वासुदेवाला दान पावलं. असं प्रत्येक, म्हणजे शक्यतो मी हिंदी गाण्यावरती प्रयत्न केला नाही, कारण मी मराठी होतो आणि लोककला मला महाराष्ट्राचीच आवडती. म्हणून तुम्ही मग हे सांगितलं बघ, शेतकऱ्याची पण गाणी तुम्ही म्हणतो काय तर सांगा. कोणती? शेतकऱ्यांची. हा, शेतकऱ्यांची. काय असायची गाणी, कसली होती गाणी? गाव मोठवरचं गाणं, चल सरजा चल राजा चल बिगी 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 जायाचं, ते आहे का नाही. मोठवरची गाणी म्हणायची, किंवा शेतकरी ती कुळपताना, किंवा डोंगर वस्तीवरची नाही का, जैत रे जैत पिक्चर जुना होता बघा तो. त्या जैत रे जैत चित्रपटातली काही गाणी म्हणा, आम्ही ठाकर या रानाची पाखर, अशी. म्हणजे ते नाचाय बी सोपं. फक्त हे डान्सपेक्षा हावभाव जे होते ना, ते माणसाला काय वाटायचं, मीच बोलतोय. आता 2000 आता 25 वर्षापूर्वीचा समाज आहे ना, जर थोडासा इतका हे नव्हता, विकसित नव्हता. आणि लोकांना ते कॅसेट टाकलं का मीच म्हणतोय, त्यांना वाटायचं आता जरी कुठं गाणं लागलं का नाही, काठीनं घोंगडं घेऊन द्या किर, माझंच नाव निघतं, ते गणेश निंबाळकरच. म्हणजे असं लोकांना वाटतंय. हावभाव पहिले होते, त्या नाटक केलं, तिथून नंबर यायचे, मग त्याच्यातून वेड लागलं. आता तुम्हाला सांगतो,
2000 साली का आमच्या एक गावी गणपतीची स्थापना झाली. 25 वर्ष झालं. चांगलं गाव आहे आणि प्रत्येक गावातील मंडळ गावात गणपती बसवायचे. आता गणपती नाहीत बसवत, एकच गणपती असतो. फार मोठं गाव असताना 25 वर्ष, आत्ताच 25 रौप्य महोत्सव झाला तर आम्हाला संधी मिळायची बरं का, ते नाटक सादर करा. मग आम्ही नाटकात भाग घ्यायचो, डान्समध्ये घ्यायचो. आणि हे जे गाणे तुम्ही गाण्यांचं जे सादरीकरण आहे गाव सोडून अजून कुठं कुठं करता किंवा पाठीमागच्या काळात कुठं कुठं केलं तुम्ही सादरीकरण? सादरीकरण केलं की नाटकं पण केली आणि गाणं काठीनं घोंगडं किंवा वासुदेवाला हे करायचो. तर फलटणमध्ये केलं, गोंदवलेमध्ये गोंदवले फेस्टिवल असायचा बघा, 3 वेळा तिथं माझा नंबर आला. पहिला, दुसरा, तिसरा आसपास व्हायचे. मग त्याच्या पलीकडे गुरसाळे गाव असेल, हे डोरलेवाडी, बारामती, लोणंद, प्रत्येक गावागावामध्ये जायचो आणि पहिल्या 3 मध्ये माझा नंबर असायचा. त्या काळी 3000 रुपये बक्षीस म्हणजे आत्ताचं 30,000 झालं. परिस्थिती तशी होती आणि रात्री परिस्थिती गरीबच होती. 4 पैसे मिळायचं म्हणून पण जायचं. म्हणजे 2 विषय होता, आपली बी कला सादर व्हायची आणि 4 पैसे मिळून जायचे. ट्रॉफी आणायचे, घरात ट्रॉफी आहेत माझ्या बक्षीस मिळालेलं. मग ते आनंद वाटायचा जरा. मग आवड निर्माण झाल्यावर लोकांकडे जरा थोडं वाटायचं हा ह्याला काहीतरी येतंय. काय काय सादरीकरण काय काय असतं त्यामध्ये? म्हणजे कशामध्ये म्हणताय तुम्ही जे काय आता बक्षीस मिळालं म्हणता तुम्ही, जे कार्यक्रम असायचे ते कॅसेट रेकॉर्डरवरती ते फक्त गाणी म्हणायचे का? हा, गाणी कॅसेट टाकायचं, फक्त आपण हावभाव आणि डान्स करायचा. अच्छा. असा एक्युरेट करायचा की पुढच्याला वाटावं की हा स्वतः गातोय आणि स्वतः नाचतोय. इतकं ते कमालीचं होतं. बरं. चांगलं होतं. मग चांगलं होतं. तुम्हाला कार्यक्रमासाठी लोक बोलवायचे का? हो, कार्यक्रमासाठी बोलवायची. पण कालांतराने काय झालं, आमच्या गावात एक मंडळ आहे बघा, सांगतो, श्री जानाई सांप्रदायिक भारुड मंडळ. ते मंडळातली लोक म्हणली हे नाटक आणि हे करण्यापेक्षा आपल्या भारुडामध्ये येतोस का गणेश? मग मी चालतंय म्हणलं. भारुडामध्ये 25 वर्ष झालेत आत्ता. माझ्या अगोदर ते 5 वर्ष आहेत. पोपटराव शेडगे असतील, किसनराव भोईटे असतील, बरीच आहेत आमची अशी मंडळी. त्यांना बबनराव सावंत आहेत. त्यांनी मला म्हणाले इकडे ये, तुला काहीतरी कला आहे तुझ्याकडं, सर्वांसमोर मांडता येईल. थोडंसं मला हे सांगा, कार्यक्रमाला तुम्ही कुठं कुठं जायचं त्यावेळेस? तुम्हाला कुठल्या गावाला जायचं कार्यक्रम करायला? कार्यक्रम करायला प्रत्येक गावात जायचो. दहिवडी म्हणालो की तुम्हाला, दहिवडी तालुक्यातील प्रत्येक गाव असायची. बारामती तालुका असेल, फलटण तालुका, खंडाळ्या साईडला, तिकडं पण जायचो. काय किस्से आहेत का त्या दरम्यानचे काय सांगण्यासारखे? दरम्यानचे किस्से म्हणजे काय, आम्हाला पेट्रोलला पण पैसे नसायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका मित्राची गाडी घ्यायची, त्याच्या वडिलांना न विचारता गपचूप रात्रीची न्यायची, रात्री त्याचं लावायचं, 30-30 रुपये गोळा करायचे. ते पेट्रोल टाकायचं, पंक्चर झाली तर तिथनं चालत यायचं. फार किस्से काय तुम्हाला सांग. आणि मित्रांनी भरपूर मदत केली बरं का. माझ्या गावातले सगळे मित्र एक नंबर आहेत, सगळ्यांची मदत झाली. गोंदवले म्हणजे आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज, तिथं माझे गुरुच आहेत बरं का. तर तिथं पहिला माझा भारुडाचा ह्याचा डान्सचा कार्यक्रम होता, ईगल ग्रुप म्हणून होता. त्या ठिकाणी काय झालं, माझा नंबरही येणार होता. फलटणमधला पण एक स्पर्धक होता, माझाच मित्र होता, शेख म्हणून होता. तर मला वाटायचं माझा नंबर येतोय का नाही, कारण माझी 2 वेळा आलो होतो गोंदवल्याला. तर माझी इच्छा होती माझा नंबर यावा. मग मी इतकं नामस्मरण केलं ना महाराजांचं, गोंदवलकर महाराजांचं, एवढं नामस्मरण केलं. म्हणलं आता 2 स्पर्धक आहेत सेम माझ्यासारखा डान्स करणारा, माझ्यापेक्षा डान्स तो ज्यादा करतो, पण माझे हावभाव चांगले होते. मग त्यावेळेस मला चिंता लागलेली होती. त्या दरम्यान मग नामस्मरण केलं आणि माझं नाव पुकारलं नंबरसाठी पहिला. इतकं आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यात आले, काय तुम्हाला सांगायचंय. हा सगळ्यात मोठा आणि खतरनाक आनंद होता. असं जणू काय हेच झालंय, फार मोठं बक्षीस 5 लाखाचं मिळालंय. बक्षीस थोडंच होतं, पण तो क्षण चांगला होता आणि घाबरण्याजोगा होता. आता मला हे सांगा की पिंगळा जोशीचं तुम्ही आता हे तुम्ही जे सादरीकरण करता किंवा तुम्ही जे आता तुम्ही बघितलं सोशल मीडियावरती, म्हणजे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, याच्यावरती तुम्ही त्यांच्या पेहराव्यामध्ये दिसता, तर नेमका प्रकार काय आहे? तुम्ही पिंगळा जोशी समाजाचे आहात का? आणि नेमकं तुम्ही कसं काय करता? हा महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला. तर सर्वांना मी जे पिंगळा जोशी आहेत, ज्या समाजाचे धर्मातील लोक आहेत, जे जोशी म्हणून ते जन्माला आलेत किंवा त्यांना भविष्य सांगतात, तर हे माझे गुरुस्थानी, आदरस्थानी मोठे गुरुवरी असे मी मानतो. तर मी अक्षरशः तुम्हाला पहिलं सांगतो, मी काय पिंगळा जोशी नाही. मी सरळ
फक्त मराठा समाजाचा एक माणूस आहे. 96 कुळी मराठा आहे. राजाळे गाव आहे माझं. निंबाळकर आहे, गणेश निंबाळकर नाव. तर पिंगळा आहे म्हणून मला इतकी जी कॉल येतात. मी इंस्टाग्रामला पाहू शकता, गणेश निंबाळकर माझा अकाउंट आहे. तर असे मला ते हे फोन येतात. तो हा. तुम्ही पिंगळा आहे तर माझं भविष्य सांगा. मग तुम्ही ते आता ह्याला काय म्हणायचं, कला म्हणायची का काय म्हणा तुमच्याकडे जे आहे? ही कलाच म्हणायची. बरं. कारण ते संत शांतीब्रह्मण एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली बघा. आता लोक भारुड, प्रत्येक महाराष्ट्रात भारुडकार झालेले आहेत, आपापल्या मार्गाने भारुड सादर करतात. मग ते पिंगळा एक भारुड होतं. कस काय त्याच्या आणि मला हे सांगा, तुम्ही पिंगळा जी कला आहे तुम्ही कशी काय आत्मसात केली किंवा तुम्हाला काय आवडलं ते? मला तो त्यांचा पेहराव आवडला. बर. जे फेटा बांधलेला असेल, हा. हातामध्ये खंदील आहे. आता खंदील तर संपलाच. खंदील कुणाच्या घरात दिसतच नाही. मी एक खंदील घेतलाय, तो इलेक्ट्रॉनिक खंदील आहे, लाईटवरचा, चार्जिंगवरचा. आता खंदीलचं बघायचं मिळतोय का? बरं, खंदील मिळाला तर खंदीलाला रॉकेल मिळत नाही. आम्ही खंदीलावर अभ्यास केलाय. आमच्या घरात बी खंदीलच, खंदील असायचा, चिमणी असायची. पण आता ते खंदील मिळत नाही. माझ्या मुलाला एक दिवशी ते खंदील खेळता खेळता खेळा गेलं. म्हणलं ह्याला हात लावू नको बाबा, ही जी काच फुटली तर काच बी मिळत नाही. मग त्याला मी निबार बोललो, म्हणलं ह्याला हात लावायचा नाही. खंदील आणलेला एक शेजारून. मग तो त्यांना शेवटी फोडलाच बरं का. मला मग इलेक्ट्रिक घ्यायला लागला. तर पिंगळा इकडं वळायचं कारण मला ते पिंगळाची जोशी पहिल्यापासून आवडतात. गाव ऐका की सर, गावामध्ये पिंगळा यायचा ना, मी पळत जायचो बघायला. वासुदेवाला की आम्ही लहान असायचो, जरा कौतुक वाटायचं. मग तेव्हापासूनच मनात आलं, आपण जर ही कपडे घातली, ही परिधान केली तर आपण कसं दिसल. आणि मग अशी म्हणलो ना, काठीनं घोंगडं, ते फेटा बांधायची मला स्वतः येतं बरं का. दंडकी घालायची, धोतार मलाच येतं. मग ते ऑलरेडी मला येतंच सगळं. म्हणलं का मग पिंगळा म्हणून एकदा आपण भारूड करू नाहीत. मग आमच्या लोकांना म्हणलं मी पिंगळा करतो. अरे म्हणलं तुला गणेश जमल का, पिंगळ्याची बोली भाषा. म्हणलं नाही जमणार, पण थोडं थोडं तरी करील, निदान मी पिंगळ्यावाने तरी दिसेल ना. ते पोशाख घातल्यानंतर लोक माझ्या पायच पडतात आणि मला सांगतात भविष्य सांगा. आता काय डोंबाल सांगायचं का भविष्य? मी एवढा ज्ञानी का भविष्य सांगणार बघा. तुम्ही तुमच्या लहानपणी पिंगळा जो हे ह्या लोकांना तुम्ही बघितलं बरोबर आहे का? हा, काय होतं त्या काळातील लोक यायचे नेमकं काय करायचे जुन्या काळामध्ये? जुन्या काळामध्ये एकतर आम्ही सांगतो, आम्ही ते पहाटे 3 वाजता सूर्योदयापूर्वीच, सूर्य उगवण्याच्या अगोदरच पिंगळा यायचा. हा. तर तो पूर्वी सूर्योदय उगवायच्या अगोदर यायचा, पण त्याच्यात हातात ते डमरू म्हणतो आपण. हा. तर ती डुग 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 कुडमुड कुडमुड म्हणतात, कुडमुड. आणि आता ती कुडमुड त्यांच्याकडेच असतं बरं का. ते इतके टॅलेंट माणसं, ते अभ्यासक आहेत, ते 3 आवाज काढायचे त्याच्यातून. ते डमरूच कुडमुड, टिटवीचा आवाज, पिंगळ्याचा आवाज, ड्रिंग 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 असं वाजवायचं. ते आम्हाला आवडायचं. पण आम्ही झोपलेला असायचो, उठून जायचो आवाज जर आला तर. मग त्याला बघायचो, अशी गुलाबी फेटा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कवड्याच्या माळा, मोत्याच्या माळा, वरून असा काळा कोट किंवा निळा कोट घातलेला, हातामध्ये खंदील, कधी धरायला काठी असायची आणि ती कुडमुडं वाजवायची. आणि ते इतकं भारी वाटायचं. आणि त्यांचा आवाज असा वर असायचा, आलाप आलाप वर, पिंगळा आला असं दान द्या दान द्या दान द्या म्हणत असायचं. मग आमची आई त्यांना काहीतरी धान्य द्यायची. ते जर असले उशिराने आले तर ते पण, नाही तर सकाळचा त्यांचा फेरा असायचा आणि ते सकाळचेच निघून जायचे पाठ. नंतर बाकीची मागतकरी किंवा फिरिस्ते समाज आपला. तुम्हाला सांगतो आता महत्वाचा विषय, वासुदेव यायचा, पिंगळा यायचा, पण ते सूर्योदयाच्या अगोदर यायची. सूर्योदय झाल्यानंतर आपली ग्रामीण संस्कृती, म्हणजे आपली महाराष्ट्रातली असेल किंवा भारतातली सगळी ग्रामीण संस्कृती प्रत्येक गावगाड्यावरती आधारित असायची. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये बलुते, अलुते, फिरिस्ते, मागते यांच्या सर्वांच्या आधारावर आपली संस्कृती चालायची. म्हणजे पूर्वी काय करायचं, आता कुंभार असेल, बलुतेदार, कुंभाराने मडकं द्यायचं, वस्तूच्या बदल्यात वस्तू द्यायची. म्हणजे त्यांना वस्तू दिली की आपण वस्तूच द्यायची, पैसे नव्हते द्यायचे. मग त्यांना दान द्यायचे कुंभारांना. दुसरा समाज असेल, चांभार समाज असेल, चर्म म्हणजे जे चांबड्याचं काय वस्तू लागतात घरासाठी आपल्या उपजीविकेसाठी, म्हणजे पायात चपला असतील, बूट असतील, काय असेल ते पहिलं त्यांना परत धान्य द्यायचे. मग सुतार असतील,
सुतार मग ते लाकडाचे अवजारे द्यायचे शेतीचे. नंतर ते चौकटे असतात, खिडकी असतात, मग त्यांना ते धान्य द्यायची. पण आता ते राहिलं नाही ना. आता ते नाही, असे प्रत्येक समाजाचे. पण पिंगळा काय यायचा, पाठ यायचा आणि पाठच जायचा. तो कधी मागायचा आहे का नाही ते माहीतच नाही ना. आम्ही तर कधीतरी बघायचो, आता तर मिळतच नाही. पण नंतर मग दिवस उगावला की मग प्रत्येक जण बलुतेदार, म्हणजे ते चांगलीच आहेत सगळे. आता काय राहिलं नाही, आपली सर्व जाती धर्म एकत्र खातो, मी बी बसतो, आमची माणसं पण त्यातलीच. तर म्हणजे ती बलुतेदाराची पद्धत होती चांगली होती का कशी होती काय? हा, तसं त्या काळी चांगली होती हो. पण आता बलुतेदार म्हणसाल तुम्ही जर धान्य दिलं तर चांगली ती होती म्हणता तुम्ही, पण मग ते तर ते मागत होते ना. अहो बरोबर जाऊन मागायचे ते त्यांच्याकडं. नाही, बलुतेदार नव्हते मागत, हा. आपण त्यांना त्याच्या बदल्यात द्यायचो ना. हा. मागत होते ते दुसरी लोक असायची, म्हणजे कशी वासुदेव असेल, भिक्षा म्हणून नंदी बैलवाला यायचा. नंतर गोंधळी, पोतराज, ते जोगती, हे फिरिस्ते मागसते, त्याच्यावरून त्यांची उपजीविका चालायची, थोडंफार मिळायचं. आणि आता तुम्हाला जर पिंगळा समाज म्हणला तर पिंगळा समाजांचं जर म्हणताल तर आता पिंगळा समाजातली काही माणसं फार मोठी झालेत. म्हणजे आता उच्च शिक्षित लोक, त्यांची मुलं झाल्यात, आणि ते जर असं फिरून फिरून पैसे गोळा करायचे किंवा धान्य, त्याच्यावर तुम्ही जगू शकता का? किती पैसे देणार आहेत तुम्ही, देऊन देणार त्यांना? मग त्यांच्यातली मुलं शिकली, मोठी झाली, आज त्यांचे व्यवसाय आहेत, काय आर्मीमध्ये, काय पोलीस दलात आहेत, काय कृषी खात्यात आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. म्हणजे ही शिकली कशासाठी की आपण बी समाज मागं नाही ना पडला पाहिजे. हा समाज मागं राहून ते शिकवलं त्यांना आणि त्यांना ते मिळत झालं. पण त्यांच्यातली जे वृद्ध लोक आहेत ना, काय म्हणजे आपली पिंगळा परंपरा आहे, जोशी समाज आहे, चांगली आहेत ती लोक, पण ते आपली करतात थोडे थोडे काहीतरी. बाबा समजा आपण त्या समाजात जन्म घेतलाय, देव कोपेल, देवाची भीती म्हणून करतात. म्हणजे त्याच्यावरून त्यांची उपजीविका होईल असं होत नाही. कारण आपण बघा सगळ्यात बघा, आता किती महागाई झाली, किती मागून मागणार आहे. बरं किती दारात जाणार आहे, बरं दारात गेल्यानंतर समोरचा माणूस किती देणार आहे. शक्यतो आता फार शिकलेली माणसं असे ढकलून लावतात किंवा नको दार लावतात, जावा पुढच्या घरी. बरं हे प्रत्येक ठिकाणी झालं तर कधीतरी कोण देणार? त्यातून मग ते भविष्य सांगण्याचं काम करायचे किंवा मनोरंजनाचे काम करायचे, ही लोककला होती. बरं ते कितपत खरं कितपत खोटं ह्याच्यावरती आता माणसं बोलतात. मी काय म्हणतोय, आपलं भविष्य आपण स्वतःच्या कर्मावरती ना. आता तुमचा चालू वर्तमान काळ तुम्ही कसा जगताय त्याच्यावर तुमचं भविष्य आहे. पण त्यांना भविष्य समजायचं, मी तर म्हणेल, म्हणजे माझ्या अभ्यासानं जुन्या लोकांना, जुने जे पिंगळा जोशी करतात त्यांना, कारण ते निळावंतीचा अभ्यास असायचा. निळावंती माहित असेल तुम्हाला, ते पक्ष्याची भाषा कळायची त्यांना, प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा. म्हणजे हे मी वाचलेलंच आहे, कुठंतरी वाचलंय म्हणून बोलतोय. आणि त्यांचे ते अभ्यासक होते, त्यांचं काय काय खरं असायचं. बरं आपण दुसरीकडे अजून मागं जावा, माणसाला उत्कंठ असते, चिंता असते भविष्याची, प्रत्येकाला असते. माझ्या भविष्यात काय मांडून ठेवलंय बाबा, पुढं काय होणार आहे, माझ्या भविष्यात माझ्या पोरांचं काय होणार आहे, पोरं शिकचाल का, प्रत्येकाला उत्कंठ आहे. मी काय म्हणतोय, साधा गरीबातला गरीब पोपटवाल्याकडे जातो, साधा पोपटवाल्याकडे जाऊन ऐका. तसंच पुढं उच्च शिक्षित झाले, शिक्षण घेतणारा माणूस कुठं जातो, भविष्यचार्याकडे. म्हणजे ते आता ऑनलाईन बघतात, सोशल मीडियावरती, ऑनलाईनवरती बघा ना, ॲस्ट्रॉलॉजी आलं, तिथं टाकून आपली जन्मतारीख टाकतील. प्रत्येकाला उत्कंठ आहे. म्हणजे समाज किती शिकला, किती बी मोठा उच्च शिक्षित झाला, तरी त्याला त्याचं भविष्य बघायचंच असतं. महत्वाचा विषय हा, त्याला हे भविष्य बघायचं, आपलं काय पुढं होणार आहे बाबा, काय मांडून ठेवलंय. खरं असतं का? आता खरं असतं, मी खरं असतं असं खोटं असतं असं म्हणणार नाही. भविष्य कसं असतं, आपला जन्मच मुळात आपल्या पूर्वीच्या कर्मानुसार झालेला असतो. पूर्वी जे कर्म केलं, प्रारब्धात जे आहे ते पुढे घडतच राहतं. माणसाचा जन्म तर एकच असते, पूर्वीचं कुठलं काय? नाही, माणसाचा जन्म एक असतो ना, माणसाचा एक जन्म असतो. आता संप्रदायामध्ये म्हणून तुम्हाला सांगतो, एक माणूस 84 लक्ष योनीत जन्मतो. हा देह किती अध्यात्म सांगतंय, लिहिलेलं पण आहे, महाराजांनी, तुकाराम महाराजांनी लिहिलंय, माऊलीने लिहिलंय. 84 लक्ष योनी हिंडून हा मनुष्य जन्म येतो. ह्या मनुष्याला इतकं ज्ञान आहे की ते हे ज्ञान तुम्ही इतर वाईट गोष्टीकडे न लावता चांगल्या देवाधर्माकडं, समाज कल्याणासाठी तुम्ही कार्य गावात चांगली करा, तरच तुमचं नाव निघणार आहे. ह्याच्याकडे कल दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी हा जन्म दिला. एकदा नाही जन्म, एका योनीत 1 लाख वेळा माणसाला जन्माला लागतो. मग कुत्र्याचे असो, सजीव असो,
प्राणी असो किंवा ते झाडा झुडपात प्रत्येकाला जन्म आहे, प्रत्येक वेळेस जन्मायचंय आणि मरायचंय, असं ते होतच राहणार आहे. तुम्ही असं म्हणू नका. तुम्ही होता, तुम्ही आत्ता माझ्यासमोर आहे ना, तुम्ही महाभारतात होता, रामायणात होता. हा फक्त देह मरतो, आत्मा नाही मरत. मेला की दुसरीकडे जातोय, अच्छा. असं येते त्याचं. हरि ओम श्री काशी विश्वेश्वराय नमः, सिद्धेश्वराय नमः, गंगाधराय नमः, जटाधराय नमः, ओंकारेश्वराय नमः, मल्लिकार्जुनाय नमः, भीमाशंकराय नमः, त्र्यंबकेश्वराय नमः, कृष्णेश्वराय नमः, नागनाथाय नमः, वैद्यनाथाय नमः, सोमनाथाय नमः. हरि ओम श्री काशिकापुरादिनाथ काल भैरवाय नमः. नमः शिवाय. हरि ओम. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. डौर फिरवित डुगडुगी ऐका, डौर फिरवित डुगडुगी ऐका, ऐका 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 पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. मधल्या आळीला एक बाईल फिरे, मधल्या आळीला तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे, तिजला तुम्ही साधा नाहीतर पाटलोबा त्याची पळतील गुरे, नाहीतर पाटलोबा त्याची पळतील गुरे. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. डौर फिरवित डुगडुगी ऐका, डौर फिरवित डुगडुगी ऐका, ऐका 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 पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. अनिक एक वारे सुटेल तातडी, अनिक एक वारे पाटील बुवाची मग पडेल माडी, पाटील बुवाची त्याची 5 पोरे लागतील देशोधडी, त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. अनिक एक ऐका कैसे नवल झाले, अनिक एक ऐका, अनिक एक ऐका कैसे नवल झाले, अनिक एक ऐका. गावच्या पांड्यानी पाटलास नागविले, गावच्या पांड्यानी साऱ्या कागदाचे 01 केले, साऱ्या कागदाचे 01 केले. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हिंडता फिरताना एक शकून सांगे, हिंडता फिरताना त्याच्या सत्तेने या आळीस वागे, त्याच्या सत्तेने संता घरच्या या एक तुकडा मागे, संता घरच्या या एक तुकडा मागे. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. आता ही जर तुम्हाला नाही कळलं, नाही ऐकलं, तर आता शेवट महाराज काय म्हणतात ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, अहो हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत्य शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत्य शेवटी बा, अहो सरत्य शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत्य शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. अहो पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. डौर फिरवित डुगडुगी ऐका, डौर फिरवित डुगडुगी ऐका, ऐका ऐका
ऐका ऐका पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे बघा, हे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला पिंगळा आहे बरं का. अच्छा. संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रत्येक माणसांवरती, माणसाचा अवयांवरती, पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती भारुडं लिहिली. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, आपले नामदेव महाराज असतील, निवृत्ती महाराज असतील, आपली मुक्ताई असेल, जनाबाई असेल, ह्या सर्व संतांनी एक काम केलं की अभंग लिहिली. पण एकनाथ महाराजांनी काय केलं, अभंगाची रचना न करता भारुड काव्य केली. ह्या भारुडातून हा जो अडाणी समाज आहे तो एक ठिकाणी एकवटला जावा आणि मनोरंजनातून का होईना अशी वेशभूषा करून का जवळ तरी बसतील ना. आताची मुलं, आताचा समाज सोशल मीडियावरती त्यांना वेगवेगळं लागतं. तर हे एकत्र येण्यासाठी ह्यांना एक सुंदर कटू अभंग लिहिले, म्हणजे भारुड काव्य लिहिली. या भारुडाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जाऊन भारुड सेवा सुरू झाली. पिंगळा वासुदेव असेल तर हा जो पिंगळा तुकाराम महाराजांनी लिहिलेला मी या ठिकाणी मांडला. तुम्ही हे पिंगळ्याचा पहिला पेहराव कधी परिधान केला होता? पिंगळ्याचा पहिला पेहराव मी आमच्या गावामधलं श्री जानाई सांप्रदायिक भारुड मंडळ आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून मी या भारुडाकडे कल घेतला. पण भारुडात काय करायचं सादर, तर मी एक नाटक करायचो, डान्स करायचो, एक कलाकार होतो मगाशी मी तुम्हाला बोललोच. तर त्यांनी माझ्यातली कला जाणली. एक 25 वर्ष झालेत आमच्या भारुड मंडळाला, माझ्या अगोदर ते 5 वर्ष आहेत बरं का. त्यांनं मला घेतलं की माझ्या लक्षात आलं की आपण हे पिंगळा करावं. कारण आता सोशल मीडियावरती बघा, आपले गुरुवर्यच माझे योगेश दादा चिकटगावकर यांचं सोनी मराठीवरती, झी मराठीवरती ते पिंगळा होतं बघा, त्यांनं केलेलं पिंगळ्याचं वेशभूषा. आणि ते बघून माझ्या मनात आलं की बाबा आपण पण असं करू शकतो, आपण तसं थोडंसं दिसतोय. अजून गंमत एक सांगतो की चिकटगाव दादा आहेत ना, म्हणजे तर मीच त्यांना फोन केला. एक दादाला म्हणलं तुमच्यासारखं मी एक रील करतोय, भारुड करतोय, लोक मला डायरेक्ट चिकटगावकरच म्हणतात, योगेश दादाच आहेत म्हणून मला बोलवलं जातं काय काय गावात, योगेश दादाच आहेत म्हणून. कारण ते मी तसाच दिसतो बघा. कमेंट आहेत माझ्या इन्स्टावरती बघा, गणेश निंबाळकर चॅनेलवरती खाली कमेंट लिहिलेत लोकांनी आणि दादांनी बी दिली. तुमचं शिक्षण काय हो? आता शिक्षणाचा विषय माझ्याकडे बघून किती झाला असेल असं वाटतंय. आता तुमचा हा पेहराव बघून काय अंदाज बांधता येत ना, काय झालंय? आता हा पेहराव आहे पिंगळा जोशी समाजाचा. माझं शिक्षण, माझी परिस्थिती हलाखीची होती बरं का. पूर्वी काय असायचं, मोलमजुरी करायची माझी आई, माझे वडील थोडेच मोलमजुरी करायचे, भागत नव्हतं पूर्वी. मग त्याच्यानुसार शिक्षणाला थोडी पैसे नसायचे. मी 10वी पर्यंत शिकलो कसा बसा. 10वीत तर तुम्हाला सांगतो एकच शर्ट असायचा, एक शर्टवरती 10वी काढली. मला सायकलवरती फलटणला 10 किलोमीटर आमच्या वडिलांनी पुढं नळीव बसून ते टावेल गुंडळून नाही का, टावेल गुंडळायचं आणि पुढं बसवायचं आणि त्याच्यावर नेऊन एक शर्ट शिवून आणला, एक शर्ट एक. आणि त्या शर्टवर अख्खी 10वी काढली. आणि चड्या फाटलेल्या, हाफ चड्या, ठिगळं लावलेल्या चड्या. आत्ताच्या पोराला जर माझं पोराला म्हटलं का नाही आम्ही असं केलंय, तुम्ही काय बी बोलताय, असं कुठं असतं वय, त्यांना काय माहिती मागे कसं दिवस काढल्यात. 30 रुपये हजेरी असायची, मग काय तसं दिवस काढल्यात ह्यांना सांगितलेलं पटत नाही. तर त्या काळात 10वी कशी बिशी मी 1995ला 10वीत होतो. 95 साली नवीन अभ्यासक्रम आलता, 9वीत पण आलता आणि 10वीत आलता. आणि आमची 100-200 पट असायचा वर्गात. हायस्कूल मराठी शाळेत भरपूर विद्यार्थी असायचे, आता पांगले सगळे. तर माझा एक विषय गेला खरं म्हणजे. तर जवळजवळ फक्त 100 मुलातले 17च मुलं पास झाली. 17वा मी असेल, म्हणजे 17 मुलं, 18वा मी की एक विषय गेलेला, बाकीच्यांचे 3, 4, 5, 6 झाले. 10वीत विषय गेलं की परत कशी तरी 10वी सोडावली. परिस्थिती गरीब असल्यामुळं काम करत करत 11वी 12वीला फलटणला ॲडमिशन घेतलं आणि एका दुकानात कामाला होतो. आमच्या कृषी केंद्र म्हणून एक चुलत भावाचंच होतं, त्याच्या दुकानात काम करून 11वी केली. नंतर त्याचं काम सोडलं की 12वीला परत एक सोनाराच्या दुकानात राहिलो. तिथं करत करत ती काय 12वीतल्या माझे क्लासमेट जायच्या मुली आणि ते गाडी पुसाय सांगायचं. आता त्यातली जीभ होती आरमाडा का काय. आणि मी सोन्या चांदीच्या दुकानात कामाला असून रोज गाडी पुसायची, गेल्या मळली नाही तरी पुसायची. म्हणजे आता शेवटी मी कामगार आहे, मी लाजलो नाही, मी पुसायची. पण एक दिवशी काय झालं, माझ्या वर्गातल्या पुरी चालल्या
शेजारला, त्यांना मला बघितलं आणि मी लाजलो की बोललेला काही गाडी पुसतंय पोरगण, हीच थोड्या वेळाने शाळेत येणार आहे कॉलेजला. मग मी ती गाडी पुसायचा विषय म्हणलं आपल्याला नाही बाबा गाडी पुसायची. मी गेलो त्या आमच्या मालकाकडं, ते म्हणले आत्ताच्या आत्ता घरी जायचं. ती लोक फार चांगली असतात, जेवढा दिवस भरला अर्ध्या दिवसाची बी मला पगार दिला त्यांना. मग ती सोडलं की परत मग त्या ह्याच्यात गेलो काय वाईमध्ये 12वी मी नापास झालो बरं का. म्हणजे फक्त माझं 12वी शिक्षण झालंय. मी 12वी पास होण्याचा प्रयत्न केला, पण परीक्षेला जायचो मला 25च मार्क पडायचे. इंग्लिश राहिला, परत गेलं तरी 25च पडायचे. म्हटलं आपली गणपा, आपली काय बुद्धिमत्ता नाही एवढी, आपण काय पास होऊ शकत नाही 12वी. मग वाईमध्ये गेलो, तुम्हाला मी सांगितली वाई गरवारीमध्ये कामाला लागलो. आमची तिथं बहीण आहे बावधनमध्ये, दाजीनं बोलवलं आणि तिथं गेल्यानंतर मला ते थोडं कलेचं त्याच्याकडून मिळालं. डान्स करायला शिकवलं त्यांनं, गोविंद म्हणून मित्र होता माझा, त्याच्या माध्यमातून मला डान्स मिळाला, हावभाव कशी करायची त्याच्याकडून शिकून घेतलं. आणि त्याचा फायदा मला गावी आलो, मला ब्रेक दिला. मी वाईमध्ये कामाला होतो 2003 साली, मगाशी सांगितलं तुम्हाला. ब्रेक दिला, इथं आल्यानंतर मग नाटक स्पर्धा, डान्स स्पर्धा भाग घेतला आणि त्याच्यातून मला थोडंसं गावकऱ्यांनी चांगलं मदत केली. पहिल्यांदा ही वेशभूषा परिधान केल्यानंतर लोकांच्या रिएक्शन काय होत्या? ही वेशभूषा परिधान केल्यावर लोकांना वाटलं खरोखरचाच पिंगळा आलाय. अहो असं वेशभूषा घातली की असं काय वाटायचं, मला पण जरा आतनं बरं वाटायचं. लोक माझ्याकडे आकर्षित झाली. हो माझं भविष्य सांगा, काहीतरी म्हणून दाखवा महाराज. आणि ते आता मी काय पिंगळा नाही, मी पिंगळा जोशी नाही, फार मोठी माणसं आहेत ती, माझ्या आदर्शस्तंभ म्हणता येईल, त्यांना गुरुस्थानी माणसे आहेत, त्यांनाच ते जमतं. पण मी आपलं थोडंसं वाचन हे तुकाराम महाराजांचे काय अभंग असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे असेल, हे गाऊन काय थोडं थोडं येडवाकडं सकाळच्या भोपळ्या असतील म्हणत म्हणत ते म्हणत जातो आणि लोकांना ते आवडतं. एकनाथ महाराजांची काय भारुड येतात का? एकनाथ महाराजांचं पिंगळा भारुड आहे, सांगितलं की तुम्हाला. अजून दुसरं अजून जोशी म्हणून आहे, पहाटेच आपण काकड आरती असते ना त्यावेळेस ते सकाळच्या काकड आरतीच बघा पिंगळा जोशी येतो. जोशीचं आहे ते पण आहे, वासुदेवाचं आहे. म्हणता येईल का ते? हा जोगी 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 म्हणजे सांगू का, म्हणू का? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, ओ जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राका काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजा वास कळ, पूजा पत्र काय फल पुष्प तोय, भवत दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार जन्म तोची सार, तुका मागे दान द्यावे जे अन्यन, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जोगी बर का. तो जोगी अख्ख्या गावात हिंडून फिरून काय मागतोय? दान मागतोय. दान कुठलं? तर परमार्थाचं, ज्ञानाचं दान मागतोय. ह्याचं नाही, पैसे मागत नाही. हा जोगी त्यांना लिहिलेला आहे. जोगी म्हणजे काय? जोगी म्हणजे काही भिक्षुक अच्छा, किंवा जोगी मागतात ते. मग अशी म्हणालो ना, गावामध्ये फिरस्ते येतात, मागतकरी असतात. जोगवा म्हणायचं. जोगवा, ते जोगवा, जोगवा पण वेगळा आहे ना. त्या आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते, हा जोगी वेगळा, वासुदेव वेगळा, पिंगळा वेगळा, जोशी वेगळा. ते त्याच समाजातले पण वेगवेगळे. जसे संस्कृती आपली आहे, मागं बघितलं तर प्रत्येक समाजाची माणसं येतात, पाटचं येतात नाही का, जोगावा मागणारे येतात, गोंधळी येतात. मग अशी म्हणलं नंदी बैलवाला येतो, वासुदेव येतो, असं ते प्रत्येक गावात येतात. आता ही पिंगळा जोशी समाजामधले जे लोक आहेत ते गावगाव फिरतात. पूर्वीच्या काळी खूप फिरायचे, म्हणजे सूर्य उगवायच्या आधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक येऊन फेरी मारून जायची. तर आता सध्याच्या ह्यांचं प्रमाण किती आहे आणि ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला फिरणं त्यांचं? प्रमाण फार कमी झालेलं आहे बरं का. आत्ताची त्यांची काय जुनी पिढी आहे ते फिरती गावागावामध्ये, कधी कधी दिसतात. मी गेलो ती त्यांच्याकडून थोडं शिकायचा प्रयत्न करतो. त्यांना म्हणतो असं तुम्ही कितवी पिढी, तुम्ही हे सांगतात थोडेफार. आणि आता प्रमाण त्यांचं कमी झालंय, रूढी. आता त्याचं प्रमाण कमी झाल्याचं कारण काय माहिती का, ती फिरून फिरून प्रत्येक गावात जाऊन असं कसं त्यांना किती दान मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहे, किती ज्वारी, किती गहू मिळणार आहे, त्याच्यावरती त्यांची उपजीविका होऊ शकत नाही ना. त्यांची जी आता मुलं आहेत ते हे करत नाहीत ना.
ते शिकले शिकले ना शिक्षण आपलं आता तुम्ही सांगतो आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं. संविधानाच्या माध्यमातून सगळ्या समाजांना सगळ्या जाती धर्मांना शिक्षण घ्या त्यांना इथं आणलं. त्यांना शिक्षण पद्धती शिकवली आणि त्याच्यानंतर ह्यांना बी शिक्षण मिळालं. उच्च शिक्षित झाले. मग उच्च शिक्षण झालं की हे करायला नको म्हणतात ना. मग त्यांचे वडील करत होते. बरं करून सुद्धा त्यांचं घरात भागाय नको ना. हे असं जो विचार ही लोक करतात हे चांगला आहे का कसा आहे हा विचार जो करतात ते कसला शिक्षण घ्यायचा. हा. शिक्षण घेणार कधी चांगलं. शिक्षण काय आहे? आता तुम्ही मी आता गावात जरी आता ह्या आसपासच्या गावात गेलो तरी मला किती पैसे दिवसभरात मिळणार? 500 रुपये तरी मिळतील का? आपल्याला लागतंय काय? आता हे सर्व महागाई आली. माणसाचं प्रत्येकाला जगणं मुश्किल झालंय. पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. मग ते आत्ताची मुलं ते म्हणणार नाहीत आणि त्यांना मला वाटतंय थोडंसं त्यांना वाटत असेल की कुठं गावात हिंडायचं. वडील करत होते आपणच करायचं का? मी तर म्हणलं त्यांच्यातल्या एखाद्याने तर केलं पाहिजे ना. ही संस्कृती कुणीतरी जपली पाहिजे. आता त्यांची शिकल्यामुळं ती काय माणसं तुम्हाला म्हणलं व्यवसाय टाकले, काय मग आर्मीमध्ये आहेत, काय पोलीस खात्यात आहेत, काय कृषी खात्यात आहेत, काय डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. माझ्याच गावात ते शिंदे वस्ती आहे जोशी समाजाची. त्यांची माणसं चांगली आहेत, मित्र आहेत माझे. आणि एक अनुभव सांगतो तुम्हाला. आता हे पिंगळा जोशी मी काय नाही आहे बरं का. तर मला फोन आला एका जणाचा की म्हणले महाराज मला तुम्ही ते कुडमुडेवाले का मला भविष्य सांगता का? आता म्हणलं मी काय भविष्य सांगू? मी भविष्य सांगणारा तर नाहीच ना. म्हणलं भविष्य आपण घडवायचं असतं बाबा. आपलं कर्म जर चांगलं असेल तर आता चालू वर्तमान काळ तू कसा जगतोय त्याच्यावर तुझं भविष्य आहे. आता परिस्थिती कशी असं भविष्य वगैरे काय नसतं. तू चांगला वागला चांगलं कष्ट केलं तर तुझं भविष्य पुढे आहे ना. आज तुझ्या पोरांना शिकवलं तू शिकला नाहीस. तुझं पोरग 10वीत चांगला नंबर येऊ दे, 12वीत येऊ दे, चांगलं MPC UPSCच्या परीक्षा दे ना. गावात फ्लेक्स लागू दे ना त्याचं. तुझी नाही का गरिबी कमी व्हायची? हा शिक्षणाची पद्धती आरक्षण आलंय. तुम्ही कमी टक्केवारी पडली तरी तुम्हाला घेतलं जाते स्पर्धेमध्ये. हे पण महत्वाचा मुद्दा आहे ना. मग शिक्षण हे घेतलं पाहिजे. बरं भविष्य कळत होतं, कळत बी असेल. फार ह्यांच्या समाजातली लोक फार पूर्वीची ज्ञानी होती. मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला ते निळावंतीचा अभ्यासक असायचे. त्यांना पक्ष्याची भाषा कळायची, प्राण्यांची कळायची. पण आता ते खरं कितपत खोटं मी नाही ना सांगू शकत. असतील बी खरं असेल बी खोटं. काय खरं आणि काय खोटं मी कशी सांगेल सांगा बरं. असेल अभ्यासक असतील पण मी संप्रदायामधला पूर्ण माणूस आहे. माझा देवावरती विश्वास आहे आणि आपल्या कर्मावरती विश्वास आहे. आपण जे करल जे पेराल तेच उगवल ना. मला हे सांगा ज्या पद्धतीनं तुम्ही पिंगळा जोशी समाजाचे तुम्ही ही कला सादर करता त्या समाजातील लोकांचा अनुभव काय तुमच्याबद्दल? तुम्हाला कधी काय ते बोललेत का काय म्हणजे बाबा तुम्ही असं काहीतरी करता मगाशी तुम्ही काहीतरी कसा अनुभव? मी ते आमच्या कंपनीमध्ये एक कार्यक्रम होता बरं का. मी एकदा हे केलं भारूड केला तिथं. त्या ठिकाणी भारुडाची एक मी रील टाकली. पण त्या समाजातल्या व्यक्ती आहेत काहीतरी नाव नाही माहिती. मी स्क्रीनशॉट काढला आहे मोबाईलवरती. तर ते म्हणले तुम्ही आमच्या समाजाची आबरू घालवत आहे. मी आबरू घालवत नाही. मला तुमचा समाज खूप आवडतो. अगोदर तुमच्या सर्वांची मी माफी मागतो जर आबरू जात असेल तर. मी मराठा समाजाचा आहे. मी तुमचा पेहराव पोशाख धारण केला आहे आणि मी लोकांपर्यंत तुमची संस्कृती पोचवायचा प्रयत्न करतोय. हे तर तुम्हाला समजलं. ते म्हणले तुमच्यावर केस दाखल करू. आता थोडं मनोरंजन थोडं गाणं म्हणलं नाचलं तर माणसं थांबतील ना. सर्वच जर त्यांना अध्यात्म सांगत बसलं तर त्यांच्या डोक्यावरून उडून जाते. हळूहळू काहीतरी हसवत बोलत केलं पाहिजे. हे मी काम करतो. आणि नंतर आमची संस्कृती काय आहे, आपल्या भारताची संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृती काय आहे. अहो पिंगळा जोशी वासुदेव असेल ते आपले हिंदू विश्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आता विषय निघाला म्हणून सांगतो. बहिर्जी नाईक होते. शिवाजी महाराजांचा मावळा शिलेदार पट्टा. तर ते सुद्धा हे वेशभूषा करायचे ना. बरोबर. त्यांना कामी आली का नाही ती वेशभूषा? ती शत्रूच्या गोट्यात जायचे. हा खानाच्या त्या गोट्यात जाऊन त्याच्यात काहीतरी म्हणला दाढीचा केस का डोक्याचा केस आणलेला माणूस आहे बहिर्जी नाईक. फार मोठं बहिर्जी नाईक. ते वेशभूषा सादरदार. आता मी मगाशी कसा होतो आता कसा दिसतोय?
दिसतोय का नाही वेगळा? बरोबर, वेगळा आहे. म्हणजे थोड्या वेळाने वासुदेवाचा पोशाख घातला तर मी वासुदेवाने दिसेल. रूप तुमचं एकदम बदलला, ओळखू देत नाही तुम्ही. हा, तर असंच आहे ना. तर त्यावेळेस ते जायचे बहिर्जी नाईक हा, आणि शत्रूच्या गोट्यात जायचे आणि ते इतुंबूत माहिती आणायची हा, आणि ते आपल्या महाराजांना सांगायचे बाबा त्यांचं सैन्य किती किती हम्म. घोडे आहेत, किती हत्ती आहेत. हम्म. ही कला त्यावेळेस त्यांना तिथं उपयोगी पडली ना. बरोबर आहे. अहो 18 भाषा येत होत्या बहिर्जी नायकांना. हा, एवढा मोठा माणूस ती हम्म, किती एवढा मोठा. महाराजांना फक्त माहित होतं हा बहिर्जी, हा, हे बहिर्जी नायक आहेत. हा. इतर कोणाला समजत नव्हतं. अशी वेशभूषा करायची बर. प्रत्येक ठिकाणी. हा, हा, आता त्याच्या चित्रपटात बघा, आता महाराजांचा संभाजी महाराज चित्रपट आहे हा, त्याच्यात ते सांगितलंय त्यांचं वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. वासुदेवाच्या बातमी आणायचे. त्या काळी ते त्यांच्या शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक दलावरती हेरगिरीचे प्रमुख असायचे. बरोबर. प्रत्येक म्हणजे दारुगोळ्याचा प्रमुख कोण आहे, हम्म, हम्म. आरमारचा प्रमुख कोण आहे. हम्म. तर हे बहिर्जी नाईक हेरगिरी खात्याचा प्रमुख होते. बरोबर. त्या ठिकाणी होते का नाही. हो, हो, आणि ते त्या काळी त्यांना ते जमायचं. हम्म, हम्म. ते वेशभूषा करायची आणि जायची आणि ते आपल्याला महाराजांना कळायचं ना शत्रू किती, त्यांच्याकडं तोफगोळा किती, घोडे किती, हत्ती किती. हे होते बहिर्जी नाईक. त्यांना ही कला त्या काळी पण झोपली. ह्याला झाला असतील 700-750 वर्ष झाली. मग ते आता कालांतराने रूढी ह्या हळूहळू बंद होत चालल्या. आता मी करतोय त्याच्यामुळं लोकांना बरं वाटतंय, पण बरोबर. काही लोकांना नाही पटत हे. हम्म, हम्म. काही लोकांना पटतंय. तर जे तुम्ही मग असे यांनी गाणं म्हटलं बघा, विठ्ठल उमापनी जे गाणं म्हटलं होतं ते कशावरती गाणं होतं ते? हा, ते बहिर्जी नायकांचं गाणं आहे हा. बरं का. काय होतं तर, गाणं ते? ते विठ्ठल उमाप आदरणीय स्वर्गवासी झाले. हम्म. ते शाहीर होते. हम्म, तर त्यांचे ते मुलगा पण नरेंद्र आहेत, हम्म. ते पण करतात बरं का. मी कॅसेटवरती म्हणजे बघितलेलं हम्म, की चॅनेलवरती युट्यूबवरती ते गाणं होतं बहिर्जी नायकांचंच होतं. हम्म, हम्म. तुंबडी म्हणून होतं. बर, तुंबडी म्हणजे हा कसा पोशाख आहे, हम्म. तुंबडीचा पोशाख बी असाच आहे बरं का. बर, बर. तर फेटा होता, हा. पांढरा फेटा किंवा लाल फेटा असेल. आणि हे भिक्षेसाठी गावात भिक्षा मागण्यासाठी हे जुळे असायची. हा, आणि एक तुंबडे वाद्य म्हणजे हे डमरू आहे ना, हा, डमरू सारखंच 8 आकाराचं एक वाद्य असतं. हा. त्यांना म्हणले तिथं त्या ठिकाणी. तर हे 8 आकाराचं वाद्य त्याच्यात खडं टाकून असं वाजवलं जातं. हा. त्याला तुंबडी म्हणायची. बर. आणि हे दारात जाऊन भिक्षा मागायची. हा. मग ही वेशभूषा करून बहिर्जी नाईक हा. ही तुंबडी आपल्याकडे चालत नाही लोककला त्या नागपूर विभागात सादर होती. आपल्याकडे बरं. प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, प्रत्येकाची कला आहे बरं का. हा. तर त्या ठिकाणी तुंबडी कला सादर केली जायची. या तुंबडीचा उपयोग बहिर्जी नायकांनी केला. बरं. वेशभूषा धारण करायची आणि जे शत्रूच्या कोट्यात जायचं हा. आणि तिथून इतुबूत बातमी आणायची. हा. आणि आपल्या इकडे मावळे किती, 500 मावळे हा. आणि शत्रू किती, 5000. मग 5000 शत्रूंला मारायचंय तर कशा प्रकारे 500 मावळ्यांना सांगितलं जातं ते त्यावेळेस तुंबडीच्या वेशात सांगायचे. खानाला सुद्धा कळायचं नाही. बर. खानाला कळायला नाही, आलोय कोण आहे, हा. आणि घुसायचं आणि तिथलं सगळी माहिती गोळा करायचं आणि आपल्या 500 मावळ्याला सांगायचं. 500 मावळे इथं माळावरती बसलेलं हा. ती गाणं आहे बघा. मी सांगतो थोड्या एकतात. तर आता कळलं पण नाही पाहिजे ना ह्यांना, हा. मी सांगाय आलोय. हा. तर ते लग्नाला चला, लग्नाला चला एक गाणं आहे, बरं, ते तुम्हाला बरं, सांगतो. हा. मी आता सादर करतो. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्रामवर, फेसबुकला आहेत. थोडं अच्छा. थोडं मी शॉर्ट टाकलेत. हम्म. कार्यक्रमात मी गातो लग्नाला चला, लग्नाला चला. त्याची वेशभूषा वेगळी, ही पिंगळ्याची नाही. बर, बर, बर. हा. ती आता सांगतोयच तुम्हाला. हम्म. तुंबडी. हम्म. हे बाजीराव नाना तुम्ही तुंबडीवरून आणा, आता लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. हो 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 हो, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. तुंबडीची घाई आणि वांगी आली नाही, तुंबडीची घाई वांगी आली नाही. फोडणीला त्याला नाही, कशी करू बाई आता लग्नाला चला. नाक नाही न तिला न बोकं पाडा भीतीला, काय करू तिला बाई, काय करू तिला. घे 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 घे, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाचा चला. हो 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 हो. कोल्हापूरची हळद आणि सासू झाली बाळद, कोल्हापूरची हळद, सासू झाली भारत. साताऱ्याचं वांगा आणि पोर झालं पांग. घे 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 घे, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. ओ लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. हो 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 हो. ही भारूड सादर करताना माग गाणारे असतात, लग्नाला चला हा, हा, म्हणणारे. हा. आता त्याचं पुढचं कडवं सांगतो ऐका. बर, हा. 4 जमल्या आया बाया, मधी बसली दाई,
4 जमल्या आया बाया मधी बसली ताई तिची बोलायची घाई म्हणजे बघा आता बहिर्जी नाईक महाराजांचा पट्टा शिलेदार ह्या शत्रूच्या गोट्यात गेलाय आणि 4 जमल्या आया बाया मधी बसली ताई तिची बोलायची घाई म्हणजे शामियाना आहे मोठा खानाचं खलबत चाललंय आणि त्या ठिकाणी खान साहेब मध्यभागी बसलेत. हा खान बसलाय मध्ये आणि आपल्या सैन्यांना समजावून सांगतायत. हा 4 जमल्या आया बाया म्हणजे हे त्याचं सैन्य बरं का, घोडं हत्ती सैन्य 5000 गनिमी आणि त्यांना कशा प्रकारे समजून सांगतायत हीच खबर घेऊन आपलं बहिर्जी नाईक मळावर चाललेत. आपल्या 500 मावल्याला कशा प्रकारे सांगतायत ऐका. खानून हेरगिरीचा प्रकार आहे तिथं काय घडतंय ते सांगा इकडे चाललेलं आहे. तर थोडक्यात सीसीटीव्ही कॅमेरा आता नाही का शूटिंग करायचं आणि तिकडं सांगायचं. अहो ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यापेक्षा खतरनाक होतं बहिर्जी नाईक तिकडे जाऊन सांगायचं. सांगतंय बरं का ऐका. ए अराबिया अरे समध्या गाड्या गेल्या की मोर लग्नाला जायचंय नव चल की लग्नाला. हा काय उशीर करतोय हात त्याच्या ए बाब्याला का अरे काय करतय काय बायकोशी गुलू करतय अरे काय लाजतय लगा. हा घी काय बायकोशी गुलू करायचंय ती करून घी. लग्नाला जायचंय उरक लवकर समध्या गाड्या मोहर झाल्यात लवकर चल. काय बायकोशी बोलत बसलंय बोल लवकर आणि चल लग्नाला जायचंय. हा कळलं का तुला. बाबूराव लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. ए बिबराव ए शामराव अरे चला का ती घरची कामं सोडा राहू दे ती तुझी कामं काय करायची लग्नाला जायचंय लवकर चल लग्नाला चल लवकर सांगितलंय ना. घ्या लवकर चला. ए गंगूबाई ए रंगूबाई अगे काय गंगूबाई अगं मिश्री घासतीस वय मिश्री नको घासू. ए बाया मिश्री नको घासू कॅन्सर होईल कॅन्सर बेकार आहे ती मिश्री टाकती मिश्री लग्नाला जायचंय चल लवकर. ए शांताबाई काय काम करती घरातली राहू दे तुझी भांडीन धुनीन लग्नाला जायचंय लवकर जायचंय उरक लवकर. ए गंगूबाई ए शांताबाई ए चल लवकर हौसाबाई. गंगूबाई रंगूबाई लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. ए गंगूबाई चल लग्नाला आणि हौसाबाई तुम्ही आता तपकीर वाडा आच्छी लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. हो इकडं काय जेवायचं नाही बरं का. इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही. हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं बरं का हो. इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही. हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं. आता कसं खायचं आमच्यात दुसरा माणूस येतो आणि मग म्हणतो होय रे श्यान्या लग्नाचा आवतन द्यायला आलाय आणि खुशाल म्हणतो या इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही आणि वरनं म्हणतोय तोंड बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं. रे सुकाळीच्या तुझ्या कोणी खाल्लं होतं असं. हा आणि जेवायचं नाही म्हणतोय. लग्नाला माणसं कशाला जातात जेवाय जातात ना खायला जातात ना आणि खुशाला म्हणतोय खायचं नाही. त्याच्याला का ह्यो खदाड घरचा दिसतोय बरं का. विचारतो या म्हणल्यावर ह्यानं एक बी लगीन सोडलं नसेल खायासाठी बरं का सगळं खात असेल. अरे समध्या जनतेला कळलंय या समध्या लोकांनी कळलंय आणि तुला कळलं नाही वे येड बांबू. लग्नाला चला नाही लग्नाला चला म्हणजे लढायला चला. घ्या तुमचे तलवारी ढाली हा आणि लढायला चला. आपल्याला महाराजांचा हुकूम आहे महाराजांचा सांगावा आहे. 500 मावळा गाठीला आहे आणि 5000 गनिमांची खबर घ्यायची. समजलं काय. म्हणून इकडं उशीर नाही इकडं उशीर करायचा नाही म्हणून इकडं जेवा येईल नाही तिकडं खाया वकूत नाही म्हणून लग्नाला चला. ही सगळं लग्नाला नाही सांगाय आलू लढायला चला. माझ्या मर्द मावळ्यांनो लढायचंय तुटून पडायचंय आणि त्या दुश्मनाचं मुंडकं छाटून आणायचंय. समजलं काय. आणि तेवढ्यात ते दुसरं येतं आणि परत काय म्हणतं माहितीये का इकडं काय जेवायचं नाही म्हणतोय तिकडं काय खायचं नाही आणि स्वतःची शिदुरी बरी बांधून आणली कमरला. ती कमरला बांधलेली असती बरं का. कमरला ढाल बांधली त्यांना महाराजांनी आणि ती ढालन तलवार असती आणि ती काय म्हणतोय तू म्हणतोय खुशाल जेवायचं नाही स्वतःची भाकरी शिदोरी माग पाठीमागं बांधून आणली आहे ती कशाला र आम्हाला जेवून द्या ना. मग ही बहिर्जी नाईक काय म्हणतात ऐका. ए येड्या बांबू ही शिदोरी वे बघ उघडून मग ही उघाडतात बरं का. उघाडलं तर ह्याच्यात काय शिदोरी नसती ह्याच्यात निघती ढाल.
ढालन इकडं तलवार असते. म्हणजे बहिर्जी नाईक बघा किती चॅप्टर माणूस, बांधून कमरेला बांधून ढालन तलवार आणली. ही ढालन तलवार घेतात आणि मग ती हर हर महादेव, अरे जीवाची महाराजांची रक्ताची करुंडी करायची आणि त्या गनिमांचं मुंडकं छटून आणायचंय. असा तो भारूड आहे बघा. म्हणजे लोकगीत आहे, भारूड नाहीये. मग ते हर हर महादेव घोषणा आहे, लग्नाला चला, ही माझा सगळा संच असेल ना त्यावेळेस दिमेकदार होतं बरं का ते. मग म्हणतात लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, हो 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 हो. ह्या महाराजांचा कोण होता? हेरगीर प्रमुख होता बहिर्जी नाईक. प्रत्येक ठिकाणी जायचं, असं वेशभूषा करायचं. कधी तुंबडी, मग वासुदेव होयाचं. मग वासुदेव, वासुदेव आला तू, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, असं वासुदेव म्हणून जायचं. कधी पिंगळा म्हणायचं, कधी तुंबडी म्हणायचं आणि तिकडली बातम्या आणायचं आणि इकडं महाराजांना सांगायचं. कोणालाच कळत नव्हतं. महाराजांना माहित होतं बघा बहिर्जी नाईक. फक्त महाराजांनी बघितलेलं त्यांना आणि नंतर संभाजी महाराजांनी, आहे का नाही. तर एक जर वेळेस महाराज आपल्या जे मावळे असतील त्यांना हे करायचं, थोडक्यात पारितोषिक द्यायचं. मग ह्यांच्या मनात आलतं की बहिर्जींना द्यावं. सांगतो मी वाचलेलं आहे, बहिर्जींना द्यावं. पण बहिर्जी कसे लोकांपुढे समोर येतच नव्हतं ना, त्यांचं रूपच कुणाला माहित नव्हतं हा बहिर्जी म्हणून. मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले ना. एवढा मोठा हेरगिरी प्रमुख आहे पण त्याला मी माझ्या हस्ते बक्षीस देऊ शकत नाही, त्याला कौतुक करू शकत नाही. कौतुक असतं लोकात दिलेलं. मग त्यावेळेस वाईट वाटलं होतं महाराजांना. बहिर्जींना मी एक सत्कार करू शकत नाही का, तर हा बहिर्जी सगळ्यांना कळलं ना. अहो बहिर्जी नायकांचं काम फार मोठं आहे. आग्र्यातून सुटका असेल, पन्हाळ्यावरून सुटका असेल महाराजांची, त्यावेळेस ते अगोदर जायचं, टिहाळणी करायची. इथं काय खतरा नाही, तुम्ही येऊ शकता महाराज प्रत्येक ठिकाणी. अहो अर्धशत्रू तर बहिर्जी नायकच मारायचं हो, तर असलं खतरनाक बहिर्जी नायक होतं. खरंच मारून टाकायचं. वाचण्यात आहे ना, अजून तुम्ही वाचा, बहिर्जी वाचा, प्रत्येक मावळ्यांचं वाचा. आपल्या स्वराज्यासाठी झटलेला आहे, प्रत्येक समाजाचा असेल, कुठला असं नका. महाराजांनी प्रत्येक समाजाचा माणूस आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतला होता. त्यावेळेस ते म्हणलं नाही हा 12 बलुतेदार आहे, हा शिवा काशीद होता का नाही कारागीर, त्याला नुसतं शिवाजी महाराजांची कपडे घातली तर त्याला वाटलं मी शिवाजी झालो. अहो सोपं आहे का, परिधान केलं पाहिजे. आता कसा मी पिंगळ्याचा पोशाख घातलाय, मला वाटतंय ना मी पिंगळा आहे. जो आपण पोशाख चढवतो ते आत उमटलं जातं आपल्या, मग ह्याच्यात ताकद येते, बोलायची ताकद येते. मी नाही आहे पिंगळा पण बोलतो का नाही पिंगळ्यासारखं, असं असतं. मग महाराजांचा पोशाख घातला, मग तो महाराज झाला. मग त्यावेळेस सर्व जाती धर्माची माणसं त्यांना एकत्र आणली आणि मग स्वराज्य स्थापन केलं. मोठं हिंदवी स्वराज्य आहे, त्याला सगळ्यांचा आधार होता. मुसलमान लोक होती ते पण येत होती, सगळ्या समाजाची होती. मग त्यामुळं प्रत्येक हेरगिरी प्रमुख असेल, आरमारचा प्रमुख असेल, दारुगोळा प्रमुख असेल, तोपगोळा असेल, प्रत्येक ठिकाणी एक ना एक माणूस प्रत्येक समाजाचा, म्हणजे सगळ्यांचं स्वराज सगळ्यांमुळं निर्माण झाले आणि ताकदवान होते महाराज. आणि नंतर संभाजी महाराज झाले. संभाजी महाराजांचं पण त्यांच्या डोळ्यात अश्रू आले बरं का. कधी? ज्यावेळेस त्यांना पकडलं संभाजी महाराजांना, त्यावेळेस त्यांच्या डोक्यात आलं, आत्ता जर बहिर्जी नाईक असतं ना माझं काका, तर मलाही पकडू शकले नसते. कोण असतं? बहिर्जी नाईक. बघा तुम्ही, बहिर्जी नाईकांनी त्यांना वाचवलंच असतं, अगोदरच सांगितलं असतं तुम्हाला या ठिकाणी खतरा आहे, इथं या ठिकाणी संकट आहे मोठं, महाराज तुम्ही जाऊ नका. आधी ते गेले असते, नंतर संभाजी महाराजांना पाठवलं असतं. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांच्या लक्षात आलं माझा काका पाहिजे होता. काका म्हणायचे ते बहिर्जी नायकांना. मग ह्या बहिर्जी नायक वेगवेगळी वेशभूषा करायची. त्यावेळेस हा पिंगळा, त्या ठिकाणी पिंगळा बनायचे, वासुदेव बनायचे. मग ही चांगलं आहे हो, हे जे उपयोग आला का नाही समाजासाठी, स्वराज्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जर हा उपयोग होतोय तर काय वाईट आहे ह्याच्यात. आता मी रील टाकतो इंस्टाग्रामवरती. रील टाकताना बरीच लोक माझे रील बघतात आणि त्यांना वाटतं मी पिंगळा आहे किंवा भविष्य सांगतो. तर कृपया क्षमा मागतो, मी काय भविष्य सांगत नाही, मी एवढा ज्ञानी नाही. त्या पिंगळ्यांसारखा ते आहेत ज्ञानी लोक, त्यांना कळत असेल अजून. तर एक किस्सा सांगतो. तर कवठे महाकाळ साईडचा एक कोणतरी आहे एक मुलगा, त्यांनी मला मेसेज केला, दादा तुम्ही वासुदेव आहे का? मी म्हणलं मी वासुदेव नाही. नाही म्हणलं एक अडचण होती. म्हणलं मी वासुदेवच नाही तर अडचण कशाला सांगतोय, तरी बी सांगतो. म्हणलं माझ्यासाठी एक काम करा, नसला तरी तुम्ही एका कोकण साईडला एक महाड गाव आहे, तिथली एक मला मुलगी आवडली, तर तिच्या घरी जा आणि तिच्या आईला सांगा की ह्याच्या बरोबरीचं लग्न लावून द्या. आता ही कसं काय सांगायचं बरं?
बरं लग्नाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आता सगळ्यांनाच आहे, हा. मग कोणत्या काही समाजात असताना लग्न ह्या विषयावरती तुम्हाला सांगू का, मला 2 दिवसाला एक फोन येतो, महाराज म्हणजे माझं तुम्ही पिंगळा जोशी बनून त्यांच्या घरी जावा आणि त्यांना त्यांच्या आईला पटवून सांगा. आईला सांगा की ह्या मुलावर तिचं लग्न लाव. आता हे कसं काय, नाही खरंय, माझ्याकडे ते स्क्रीनशॉट आहेत, मी केलेत, मेसेज आहेत, बरं. हे करतात, म्हणजे वाटते एक श्रद्धा असती काहीतरी करतील म्हणून, आणि त्यांना नाही सगळ्यांना सांगाल. परत आता परवा सोलापूरमधनं तुमच्या मला एक फोन आलता, महाराज माझं लग्न कधी जमल, बघता करावं, 40 वर्ष वय झालं. अरे बाबा, आमच्या गावात पण 40 वर्षाची मुलं आहे, तू नाही बरीच आहे. ह्याला कारण एक आहे, तुम्हाला सांगतो. पूर्वी वंशाचा दिवा व्हावा म्हणून मुली व्हायच्या ना, मग ती गर्भहत्या केली, सगळे हे मारले. मुलीचा गर्भ की नको, आम्हाला कोण पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. मग आता तिथं 1990 ते 2000 सालातली मुलं बरीच लग्नाची बिन लग्नाची आहेत का नाही. आमची बी पाहुणी, माझं भाचं, बरेच गावात आमच्या तर 30-40 पोरं तर बिगर लग्नाची, पण त्याला कारण मुली कमी पडल्यात त्यावेळेच्या, आणि मुलं कामं कमी करतात आणि मुली जास्त शिक्षात. आता मुलं शिकल्यात 10वी 12वी, मुली फार IPS झालेत का नाही, PSI झाले, डॉक्टर झालेत, वकील झालेत, ते करतात. मग आता ते एवढी मोठी शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या मुलाबरोबर लग्न करेल का? हा, ह्याला जबाबदार तुम्हीच आहे ना. मग हे म्हणतात लग्न का होईना. अरे तुम्ही चांगलं वागा, चांगला अभ्यास करा, हा, एखादं पदवी घ्या. तुमच्याकडे नाही का 4-5 स्थळं येतील, रोज एक बापील माझ्या पुरीशी लग्न करा, काढा ना पोस्ट तुम्ही, हा, कष्ट करा, मेहनत करा, होय का नाही. मग त्याच्यामुळं असं काय झालंय, तुम्ही शिक्षणाकडे जरा भर द्या, चांगलं शिका, रोज एक स्थळ येईल, आमच्या मुलीशी लग्न करा. तुम्ही शिक्षणाने कमी पडला तर काय त्याला म्हणणार आहे, करणार आहे आम्ही. बरोबर, खरं आहे का, तुम्हाला काय म्हणायचं या विषयात. पण मीच म्हणेल की मी काय, भविष्य आपण घडवायचं असतं. तुम्ही चांगला अभ्यास करा, नोकरी करा, तुम्हाला स्थळं चांगली येतील. मला हे एक सांगा, आता ज्यावेळेस तुम्ही हा पिंगळा जोशीचा ही जी कला सादर करायचा निर्णय घेतला तुम्ही, त्यावेळेस तुमच्या घरच्यांचं काय होतं, म्हणजे घरच्यांचे काय म्हणायचं, घरच्यांचं मत काय होतं? घरच्यांचं करू मत का किंवा नको? दृष्टिकोन काय होता तुमच्याकडे बघण्याचा? बघण्याचा दृष्टिकोन घरच्यांचा चांगलाच होता बरं का. माझे आई वडील वयस्करच होते, मी जरा उशिराने झालो, माझ्या अगोदर 3 बहिणी होत्या, नंतर मी झालो. परिस्थिती हलाखीची होती, आणि ते नाही का म्हणलो मी काठीनं घोंगडं गाणं करायचो, त्यातनं 4 पैसे मिळायचं, घरात बी घर चालायचं परिस्थितीमुळे. त्याच्यावरती त्या स्पर्धेत नंबर आल्यानंतर मग घरची म्हणायची, जातोय खरा पण शरीराचं तुझ्या बघ जरा, रात्रीचा प्रवास, कुठं जाणं येणं. मग तशी बी मी त्यांना ऐकायचंच नाही, मला आवडच आतनच नाचाय जायचं, कार्यक्रमाला जायचं. मी बारोडाला, आता बारोडाच्या माध्यमातून सेवा करतो, ते रात्रभर जागा असायची. माझी आई अजून जागा होती, पण एक दुःखद घटना झाली, आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी माझी आई वारलेली आहे. आईबरोबर आत्या पण दुसऱ्या दिवशी देवाज्ञा झाली तिला. आणि एक 15-16 वर्ष झाले असतील, माझे वडील पण वारलेले आहेत. आत्ता मला एक मुलगा आहे, 8वीत आहे, मुलगी आहे ती आता 11वीला आहे, आणि बायको. आम्ही 4च जणांचं कुटुंब आहे. आणि रात्रीचा हा प्रवास असतो. आता मुलं झालेत, मोठी असतात, सोबतीला कार्यक्रमाला रातच्या पहाटे 3 आणि 4 वाजता कार्यक्रमाने येतो. आणि माझ्या बायकोला हे बारोड दाखवलं पहिल्यांदा, गंमत सांगतो. लग्न झालं की 2-3 दिवसातच आमच्या गावात गणपतीच्या निमित्ताने कार्यक्रम होता. आमचं गाव मोठे, एक गावी गणपतीच्या निमित्त कार्यक्रम होता. आणि तिनं पहिल्यांदाच मला, मी पहिलं ते साडी बी घालायचो ना, ते भिकारीन पात्र करायचं, पहिलं पात्र ती केलं. आणि तिला लाज वाटली ना बायकोला. आपण प्रेक्षकांचं कौतुक झालं, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, लय भारी गणेश, लय भारी करतो लय. मग तिला बी अभिमान वाटला, माझं नवऱ्याचं कौतुक होते. नंतर ते पात्र झालं की मी वासुदेव झालो, नाचत नाचत आलो. मग तिला तर अजून तिला बी बरं वाटलं, मग तिला पण चांगलं वाटतंय बरं का हे करतोय ते. बरं, आता ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलोय, वेगवेगळी फोन येतात, महाराज तुम्ही चांगला हा कार्यक्रम करता, 4 पैसे मिळतात. आणि ह्याच्या माध्यमातून चांगलं होतंय, लोक चांगली म्हणतात. माझ्यापेक्षा वयस्कर माणसं माझ्या पाया पडतात, म्हणजे माझ्या नाहीत पडत बरं का, माझ्यातल्या दैवताकडच्या पाया पडतात. माझ्या जो देव आहे त्यांना जो दिसला त्याच्या पाया पडतात, या माळच्या पाया पडतात, रुद्राक्षाच्या पाया पडतात, माझ्या पाया पडत नाहीत. त्यांना माझ्यातला देव, प्रत्येकाच्या माणसात देव आहे, तो आपण देव जागा करायचा का त्यातला राक्षस जागा करायचा, ती जनतेने ठरवायचं.
पोवाडे वगैरे येतात का तुम्हाला? पोवाड नाही ते येत बरं का, प्रयत्न करतो हळूहळू बोलायचा. आता ते बहिर्जी नायकांचं गाणं आहे ना, ते त्याच्यानंतर एक पोवाडा आहे आपलं महाराजांचं, शिवगर्जना, ती जमती शिवगर्जना महाराजांविषयी म्हणू का? त्याच्या अगोदर ते मावळा आम्ही एक वाक्य म्हणून दाखवतो. आमच्या कार्यक्रमात बहिर्जी नायकांचं हे झालं का नाही लोकगीत तुंबडी, त्याच्यात आमची शिवाजी महाराजांची एंट्री बरं का. शिवाजी महाराजांचा पोशाख, त्यांच्याबरोबर मावळे, तुतारी वाजवणारा, अब्दागिरी धरणारा, छत्री, असं आहे त्याच्यात. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला बघू शकता. त्याच्यात मग शिवाजी महाराजांची एंट्री होती ना, त्यावेळेस मी बहिर्जी नायक आहे. हातात तलवार आहे, या हातात ढाल आहे, डाव्या हातात ढाल घ्यायची, उजव्या हातात तलवार घ्यायची आणि तुटून पडायचं शत्रूंवरती. असं म्हटलं की हर हर महादेव झालं की महाराजांची एंट्री. त्यावेळेस मी म्हणतो तलवार घेतली हातात, मावळ आम्ही, वादळ आम्ही, मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमुची, अरभ्या कुणाला धावतोर, प्रीत तलवारीशी नात ही मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा तू आम्ही हातर तयाच, जिकत नाही जवर तवरच झुंजत राहायाच, तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनानं झुजतर. हा हित पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बर. कोण म्हणतात माहितीये का? बहिर्जी नायक तलवार घेऊन, हित पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बर. शिवबाराज 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 आधार, शिवबाराज 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 आधार. आधार आहेत आमचं शिवबाराज. कोण म्हणतात? बहिर्जी नायक त्या गाण्यामध्ये. मग त्या ठिकाणी ते गाणं झालं की महाराजांची एंट्री होती. एंट्री झाली की मग शिवगर्जना, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान द्वैष्टित, न्याय अलंकार मंडित, शास्त्रात शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. अशी शिवगर्जना सगळी माणसं देतात. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की एका वेळेस शिवगर्जना मोठी जय म्हणतात. त्या ठिकाणी तुम्ही बघा एकदा तो कार्यक्रम, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अंगावरती शहारे येतात बरं का. असा हा बहिर्जी नायकांचा एक लोकगीताचा कार्यक्रम आहे. अजून बरंच काय आहे. आता अंगावर शहारे आले होते. अंगावर शहारे, अहो मी काय करतो माहिती का, मी त्या पात्रातच घुसतो. तुम्हाला महत्वाचं सांगतो, आता ही पात्रात घुसलं ना किती नाचतोय त्याला मला कमालच येत नाही. पिंगळा बघा माझा, त्या यूट्यूबवरती बघा किंवा इंस्टावरती किंवा साक्षात बघा, अख्खं बनेलवलं होतं, पिळायला लागतं. एक दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी हा माझा मुलगा आहे. आम्ही गायलेलं गाणं ते तुम्हाला गाऊन दाखवतो. गाय म्हशी ओवाळ्याच्या वेळेस आता हे डोंबरू ठेवतो, थोडं आमची साथीला असतात माणसं, डोलकी वाजवणार असतो. हे आता मी एकटा चालू आहे, मुलगा आणलाय सोबत, त्यामुळे तेवढंच म्हणतो. एक दोन गाणी म्हणतो. कसं आहे बघा, ते पूर्वी चालायचं, आता कुणाला येत नाही. मी लय आठवून ठेवलं या. हां, त्याच्यामुळं होतंय ना, आवडतंय लोकांना असले जुनी लोककला, जुनी संस्कृती. अजून चाललंय तू वेगवेगळे विषय, पुढं मी म्हणून दाखवील. ऐका आता, गाय ओवाळताना आम्ही म्हणणारी गाणी, गाई म्हशी ओवळायचं दिव्यानी म्हणायचं बाळा. दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी, गाईचा चारा, तीन बाय नवरा, गाईच्या पोटी चित्तर पाडा, हरण्या गायान भरलाय वाडा, हरण्या गाय कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मणाचं गुणगुण डोळ, बघून झाल्यात सावध लोळ, सावध गेले, वाऱ्याचे डाके, हाक मारली, गवळ्याचे लेके, आऱ्या तुऱ्याचं, भक मोराचं, आरड करड, चेंडू करड, नव्व गाड, झुपलं ओढ, गाड वाजे, कन कन
पाऊस पडे धन धन पाऊस गेला वाऱ्याचे डाके हाक मारली गवळीचे लेके उडी कुणाची हनुमंताशी फडी कुणाची नागाची टक्कर कुणाची बकऱ्यांची झुंज कुणाची रेड्यांची बायका कालवा कुणाचा पोरांचा भांडण कुणाचं बायांचं कुस्त्या कुणाच्या पैलवानांच्या हुंपोरे हुम बोकड मार्शिंग तू दळवाण्या बाजरीच्या गाण्या दह्या दुधाचा लय लोंडा लोण्या तुपाचा लय लोंडा दह्या दुधाचा लय लोंडा लोण्या तुपाचा लय लोंडा आली वर्षाची दिवाळी तुला सोन्या रूपान ववाळी. ही अशी दिवाळीमध्ये आम्ही गाणी म्हणायचो. अच्छा. जरा गडबडीत म्हणलं वाजवणारा नसतोय. तर आता एक दुसरं एक गाणं म्हणून दाखवतो ते प्रसिद्ध झाले म्हण बर का. आर्या तुऱ्याची गाडी माधवा आर्या तुड्याची गाडी नदीला नेऊन सोडी माधवा नदीला नेऊन सोडी हे आर्या तुऱ्याची गाडी माधवा आर्या तुऱ्याची गाडी नदीला नेऊन सोडी माधवा नदीला नेऊन सोडी हे नदीत घावलाय मासा माधवा नदीत घावलाय मासा त्याचा केला रसा माधवा त्याचा केला रस हे रसा लागितो गोड माधवा रसा लागितो गोड जिबीला आलाय फोड माधवा जिबीला आलाय फोड हे फोड कशानी फोडू माधवा फोड कशानी फोडू वासरू कशानी सोडू माधवा वासरू कशानी सोडू हे वासरू झालंय पांग माधवा वासरू झालंय पांग दण्याला नेऊन सांग माधवा दण्याला नेऊन सांग हे आर्या तुऱ्याची गाडी माधवा आर्या तुऱ्याची गाडी नदीला नेऊन सोडी माधवा नदीला नेऊन सोडी हे आर्या तुऱ्याची गाडी माधवा आर्या तुऱ्याची गाडी नदीला नेऊन सोडी माधवा नदीला नेऊन सोडी आली वर्षाची दिवाळी तुला सोन्या रूपान रूपान ववाळी. ववाळी. याची गाणीत बर का त्याला थोडस माग वाजवणारे असतील का नाही टाळ वाजवणारा डुलकी वाजवणारा ते व्यवस्थित येतं. आणि मग कुठं ऐकली तुम्ही आधी ही गाणी आम्ही काय करायचो आम्हीच म्हणायचो पूर्वी. आमची जुनी माणसं म्हणायची गायला ववाळताना दिन दिन दिवाळी. मग ती म्हणायचं थोडं थोडं डोक्यात राहिलंय ह्यातनं काय चूक काय बरोबर कुणाला सांगता येत नाही. विचाराय गेलं तर म्हणतात आमचं आठवतच नाही आम्हाला. जुनी माणसं म्हणायची किंवा नांगरताना कोळपताना नाही वे नांगरट चालली तरी शेतात गाणी म्हणायची माणसं. अजून आमचे एक चुलत भाऊ आहे ते काहीतरी म्हणतात त्यांच्याकडनं थोडं शिकून घेणार आहे परत तुम्हाला एखादा म्हणून दाखवील. ही जुनी माणसं जर ही गेली का नाही मिली का नाही म्हणजे स्वर्गवासी झाली तर ह्यांच्याकडून घेतलं पाहिजे. हो ही आजची पिढी तरुण ह्यांना काहीतरी घेतलं पाहिजे माझ्याकडनं. मी माझ्या वडिलांना पजमांकडनं घेतलं पाहिजे. नाहीतरी रास होत चाललंय. पिंगळा म्हणा वासुदेव म्हणा ही गाणी म्हणा मोटोवरची गाणी म्हणा शेतकऱ्याची गाणी म्हणा आहे का नाही ही कोण म्हणणार पुढं. संस्कृती मिटूनच जाते ना. शिक्षण बी महत्वाचं आहे. शिक्षण ही शिकलंच पाहिजे पण ही बी थोडं जपलं पाहिजे ना. जीवा शिवाची बैल जोडे हा अशी जाईल आपली पुढे सर्जा राजा डौल मोराच्या मानसार डौल मानसा एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा.